हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर मी बनवले होते आप्पे आणि व्हिडिओ तुमच्याशी शेअर करण असं बिलकुलही ठरवलं नव्हतं, पण कारण एक झालं। कारण आप्याचं पीठ इतकं सुंदर फुललं होतं की ते पीठ पाहून मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं। कारण काय झालं, वेगळं असं काय घडलं, संध्याकाळचे 5 वाजले होते, 4:30 ते 5 वाजले होते मला डाळी भिजत टाकायला। आणि त्यानंतर रात्रीचे 11 वाजता मी हे मिक्सरमधून बारीक काढलं आणि सकाळी 9 ते 9:30 वाजता हे मिश्रण मी उघडलं। तर इतकं सुंदर फुलून आलं, जेवढं मिश्रण होतं त्याच्या 2 पटपेक्षाही जास्त हे फुगलं होतं। म्हणून मला हे तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं। कधी तुमच्यासोबतही असं झालं, तुम्हाला मिश्रण भिजत टाकायचे आणि तुम्ही डाळी ते टाकायला विसरलात, तर या पद्धतीने तुम्ही मिश्रण तयार करा। फक्त जेव्हा मिक्सरमधून काढतात तेव्हा एकदम उबदार ठिकाणी आणि एखादा कपडा त्याला गुंडाळून ठेवायचा, एखादा टॉवेल म्हणा, काहीतरी जाडसर कपडा त्या भांड्याला गुंडाळून ठेवायचा किंवा त्याच्या जवळ असा खाली म्हणजे त्या भांड्याच्या खाली वगैरे ठेवायचा। खूप छान बॅटर तयार होतं आणि मी व्हिडिओवर लिहून दिलेला आहे मी कशा पद्धतीने याच्यात काय काय वापरलं आहे, नारळाची चटणी कशी केली आहे व्हिडिओवर लिहून दिलं आहे। आणि जेव्हा ते तुम्ही उघडता तेव्हा एका डायरेक्शनने ते फिरवायचं, गोलाकार आकारामध्ये एकाच डायरेक्शनने फिरवायचं, म्हणजे आप्पे एकदम फुलतात आणि एकदम असे खुसखुशीत आणि रवाळ रवाळ बनतात। तर हे पहा, अशा पद्धतीने मग जेव्हा आप्याचं भांडं तुम्ही गॅसवर मांडून घेतात तेव्हा कुठलंही असू द्या, नॉनस्टिक असू द्या, लोखंडी असू द्या, कुठलंही असू द्या, सुरुवातीला त्याला तेल लावून घ्यायचं, थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते रुळल्यासारखं होतं आणि आपले आप्पे पटकन असे निघून येतात। तर ह्या पद्धतीने आप्पे थोडंसं तेल लावून टाकायचे, नंतर एक 3 ते 4 मिनिट झाकण ठेवायचे मीडियम आचवर, जास्त मंदही नाही आणि मोठी नाही, मीडियम आचेवर ते 3 ते 4 मिनिट ठेवायचं। त्यानंतर पलटी मारायचे, एका अंगाने भाजले ना दुसऱ्या अंगाने हे आप्पे पलटी मारायचे। खूप सॉफ्ट होतात आणि खूप असे हे बनतात, म्हणजे एकदम असे क्रिस्पी बनतात। थोडासा कुरकुरीतपणाही येतो आणि थोडासा मऊपणाही येतो। तुम्ही नक्की मी दिलेल्या व्हिडिओवर मी लिहून दिले त्या पद्धतीने मिश्रण तयार करून नक्की करून पहा। आणि त्यामध्ये तुमच्याकडे ऐन वेळेला एखादा डाळ असली नसली तरी हरकत नाही, 2-3 डाळी असल्या तरी पण चालतात आणि याचेच तुम्ही ढोसेही बनवू शकतात। उरलेल्या पिठाचे याचे ढोसेही तुम्हाला असं वाटलं की बाबा हे जास्त झालंय, आप्पे खाऊन पण आता कंटाळा आलाय, तर तुम्ही उरलेल्या राहिलेल्या पिठाचे याचे खूप छान ढोसेही होतात। कारण यामध्ये डाळी असतात ना, तर ढोशालाही असा ब्राऊन कलर येतो आणि खूप छान होतात। तर हे पहा, अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायचं आणि पलटी मारल्यानंतर पण आप्पे त्यावर 2 ते 3 मिनिट पुन्हा एकदा झाकण ठेवायचं, म्हणजे त्याला थोडा सॉफ्टपणा येतो आणि आतूनही चांगले भाजले जातात आणि जास्त जळत पण नाहीत। तर अशा पद्धतीने माझे खूप सुंदर आप्पे झालते। व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा असं मनातही नव्हतं, पण छान झालतं, अचानकच बनवलं, गडबडीत बनवलं आणि छान झालं म्हणून तुमच्याशी शेअर केला। तर हे पायी ते मी तुम्हाला फोडून दाखवते, एक किती सॉफ्ट आणि एकदम असा मऊ क्रिस्पी बनलेला आहे, म्हणजे जास्त कुरकुरीत नाही म्हणायचं, पण असा कडकपणाही आला आहे आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असा झाला आहे। तर पहा किती असा सॉफ्ट बनलेला आहे। तर अशा पद्धतीने आप्पे तयार झालते आणि त्यानंतर मी चटणी करायला घेतली होती। तर कसं सगळं एवढ्या कमी व्हिडिओमध्ये सांगणं दाखवणं शक्य नाहीये, त्यामुळे इथे पहा मी स्क्रीनवर लिहून दिलेला आहे। मी चटणी अशा पद्धतीने बनवली, फक्त तेल कडकडीत तापून द्यायचं, त्यामध्ये सांगितलंय त्याप्रमाणे सगळं काही टाकायचं आणि गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि मग कोथिंबीर टाकली का लगेचच एकत्र करून ह्या चटणीमध्ये ओतून घ्यायचं आणि हे सगळं ओतून घेतल्यानंतर वरतून लिंबू पिळायचं आणि साखर आहे ना मिक्सरमध्येच बारीक करून घ्यायची ह्या मिश्रणामध्येच याच्यातच, आणि सगळं मिश्रण एकत्र हलवून घ्या। नमक तुमच्या चवीनुसार टाका, मीठ मी सांगितलं नाही, तुमच्या चवीनुसार टाका। तर अशा पद्धतीने मी एकदम कमी वेळेत व्हिडिओ टाकलेला आहे आणि स्क्रीनवर दाखवलेला आहे। तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। तर असेच व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।